धाराशिवमध्ये आयोजित जनआक्रोश मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा बॉम्ब टाकलाय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत असा गंभीर आरोप करत सुरेश धस यांनी भर सभेत या मुंडे आणि आरोपी एकत्र असलेला फोटोच दाखवला। दरम्यान बीडमधील महासंस्कृती महोत्सवाचा 5 दिवसांचा खर्च 10 लाख रुपये झालाय। मात्र सरकारच्या तिजोरीतून या लोकांनी 5 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप सुद्धा सुरेश धस यांनी केलाय। धाराशिवमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या 3 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला असा गौप्यस्फोट मनोज जरांगेंनी केलाय। धाराशिवमध्ये आयोजित आक्रोश मोर्चामध्ये फोटो दाखवत जरांगेंनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय। खंडणी प्रकरणात पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला अशक्तपणा जाणवू लागल्याची माहिती आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कराडची तपासणी केली असून कोठडीतच त्याच्यावरती उपचार करण्यात आलेत। कराडला 14 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे। बीड सरपंच हत्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींवरती मकोका लावण्यात आलाय, तर दुसरीकडे वाल्मिक कराडला मकोका लावलेला नाही। वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड असल्याचा आरोप आहे। मात्र वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात काही जणांवरच मकोका का लावला जातोय? वाल्मिक कराडवरती मकोका का लावला नाही असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी विचारलाय। सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळणार का असा सवाल सुद्धा सुळेंनी उपस्थित केलाय। बीड सरपंच हत्या प्रकरणातला मास्टरमाइंड वाल्मिक कराड याच्यावरती 302 चा गुन्हा दाखल करा अशी मागणीच जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड हत्या प्रकरणाचा आरोपी नसल्यानं त्याच्यावरती मकोका नाही, त्यामुळेच कराडवरती 302 लावण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। वाल्मिक कराड आणि संबंधित शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। सोलापूरसह राज्यभरातील 140 शेतकऱ्यांकडून 11 कोटी 20 लाख रुपये घेतल्याचा आरोप कराडवरती आहे। हे पैसे देण्यासाठी शेतकरी जमा झाले होते। त्या हॉटेलमधीलच वाल्मिक कराडचा व्हिडिओ आता समोर आलाय। आरोपी वाल्मिक कराडचा अजून एक कारनामा समोर आला आहे। कराडनं सोलापूरसह राज्यातील 140 ऊस तोडणी यंत्र मालकांना 11 कोटी 20 लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलंय। ऊस तोडणी यंत्राचं 36 लाख रुपये शासकीय अनुदान मिळवून देतो असं सांगून 140 शेतकऱ्यांची फसवणूक कराडनं केल्याचा आरोप आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग आहे का या संदर्भात आता चौकशी होणार आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्याय द्या, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नसल्याची प्रतिज्ञा संतोष देशमुखांच्या बहिणीने केलेली आहे। न्याय मिळेपर्यंत अनवाणी चालणार असल्याची घोषणा संतोष देशमुखांच्या बहिणीने केली आहे। वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे। सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बल्कर ट्रक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोनं बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे। यावरती 13 जानेवारीला सुनावणी होणार आहे। बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणीही सुटणार नाही अशी ग्वाहीच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेली आहे। या प्रकरणात पोलीस योग्य कारवाई करतील, पुराव्यांच्या आधारावरती कारवाई होईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे। बीड प्रकरणात सरकार अपयशी झाल्याचं चित्र आहे असं म्हणत नितीन राऊतांनी सरकारवरती निशाणा साधलाय। शासन कुणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप सुद्धा नितीन राऊतांनी केलाय। बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ नांदेडमध्ये 18 जानेवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, छत्रपती संभाजीराजे आणि आमदार सुरेश धस सहभागी होतील।
वाल्मी कराडच्या राजकीय नेत्यांसोबत असलेल्या फोटोवरून अजित पवार यांनी सावध अशी भूमिका घेतली आहे. सगळ्या मंत्र्यांबरोबर या गड्याचा फोटो, त्यामुळे सगळं आकृतीच घडतंय. आमच्या सोबत कोण फोटो काढतंय याची आम्हाला कल्पना कार्यकर्त्यांनी द्यावी असा सल्लाही अजित पवारांनी दिलाय. खासदार सुप्रिया सुळे उद्या परभणी दौऱ्यावरती आहेत. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट सुळे घेणार आहेत. तर रिपाई नेते सचिन खरात यांच्या धरणे आंदोलनात सुद्धा त्या भेट देणार असल्याचे कळत आहे. आणि यानंतर आता राजकीय गोटातून मोठी बातमी आहे. बातमी भाजपच्या गोटातून आहे. शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. आजपासून होणाऱ्या अधिवेशनासाठी भाजपचे सगळे मंत्री, आमदार, खासदार तसंच राज्यभरातील 22,000 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमित शहा, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि भाजपमधील संघटनात्मक बदलाच्या दृष्टीनं हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. तर या अधिवेशनाकडे आपलं लक्ष असेलच. प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुर्तास पुन्हा एकदा वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तसंच महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट स्वबळावरती लढणार आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंत आम्ही स्वबळावरती लढणार आहोत अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे. स्वबळाच्या घोषणेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे गटानं एकत्रित लढावं किंवा वेगळं लढावं याकडे आमचं लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे. संजय राऊतांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी राऊतांना टोला लगावलाय. ठाकरे गटाने उघड लढावं किंवा कपडे घालून लढावं तो त्यांचा प्रश्न आहे असं म्हणत मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संजय राऊतांवरती हल्लाबोल चढवलाय. आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठीच ठाकरे गटानं महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय घेतलाय अशा शब्दांत प्रकाश आंबेडकरांनी निशाणा साधलाय. प्रकाश आंबेडकरांनी ट्विट करून ठाकरेंवरती हा निशाणा साधला. संजय राऊत म्हणतात ते खरं आहे. महाविकास आघाडीत एकमत नाहीये, त्यामुळेच संजय राऊत वेगळी चूल मांडणारे असा टोला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लगावलाय. तर राज्यात महाविकास आघाडीची स्थिती गंभीर असल्याची खोचक टीका सुद्धा आठवलेंनी केली. स्वबळावरती लढण्याचा निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी तर नाही ना असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी केलाय. तर निवडणुका जाहीर होण्याआधीच राऊतांनी मांडलेली ही भूमिका आश्चर्यकारक आहे अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली आहे. महाविकास आघाडीत बिघाडी असल्याचं भाकीत आपण आधीच व्यक्त केलं होतं असंच राधाकृष्ण विखे पाटील म्हणालेत. महाविकास आघाडीची भूमिका आणि तत्व यासाठी एकत्र आलेले नाहीत अशी टीका सुद्धा विखे पाटलांनी मवियावरती केली आहे. संजय राऊत रात्री बोलले की दिवसा असं विचारत बबनराव लोणीकर यांनी राऊतांना खोचक टोला लगावलाय. संजय राऊत त्यांच्या विधानावरती ठाम राहतील असं मला वाटत नाही असंही लोणीकर म्हणालेत. राऊतांनी पालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिलाय आणि त्यावरती लोणीकरांनी हे वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंची भेट राजकीय नसल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय. ठाकरे गटानं पालिका निवडणुका स्वबळावरती लढणार असल्याचं जाहीर केल्यानंतर बावनकुळेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. शिर्डीत भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडत आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिवेशन स्थळाची पाहणी केली आहे. अधिवेशनाचं उद्घाटन राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते होणार असून अमित शहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.
महाराष्ट्राच्या राजकारणासारखी राजस्थानच्या राजकारणात मजा नाही असं वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केलंय। आपल्याकडे जसे राजकारणी मजा करतात तसे तिकडे करत नाहीत असंही ते म्हणाले। टोरेसचं पितळ उघडं पाडण्याआधीच व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला होता। ख्रिसमस साजरा करण्यासाठी जात आहोत असं कारण देत व्हिक्टोरियानं भारतातून पलायन केलं। दरम्यान मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे। बुलढाण्यातील शेगाव तालुक्यानंतर आता नांदुरा तालुक्यातही टक्कल व्हायरसचे रुग्ण आढळून आलेत। नांदुरातील वाडी गावात 12 रुग्ण आढळून आलेत। उद्या दिल्ली आणि चेन्नईतल्या प्रयोगशाळेतील आरोग्य पथक बाधित गावाला भेट देणार आहे। विशाळगडावरती होणाऱ्या उरुसाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। अनधिकृत अतिक्रमणाची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय गडावरती कोणताही सणोत्सव साजरा होणार नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। गायीच्या वासराचं अनोख्या पद्धतीनं बारसं साजरं करण्यात आलंय। पारंपरिक पद्धतीनं मंत्रोच्चार करून पाळण्यात घालून त्याचा नामकरण सोहळा पार पडलाय। या आगळ्या वेगळ्या नामकरण सोहळ्यानं सध्या सोशल मीडियावरती सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। दोन बसमधील ओव्हरटेकचा थरार सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये एक तरुण चक्क 2 बसच्या मध्ये अडकलाय। विशेष म्हणजे इतक्या भयंकर अपघातानंतरही तो तरुण सुखरूप बाहेर पडला। हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील असल्याचं कळतंय। भारतीय लष्करानं 15 जानेवारीला पुण्यात पहिल्यांदाच सैन्य दिन परेड आयोजित केली आहे, ज्यामध्ये लष्कराच्या प्रगत तंत्रज्ञानाची झलक पाहायला मिळणार आहे। बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर इथे परेडचा अंतिम सराव करण्यात आला। गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे, त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय। मात्र रविवारपासून मुंबईतील तापमानात घट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। रेल्वे मार्गावरील रूळ दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी आज तिन्ही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती तर ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरूळ अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक आहे। तसंच पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज ते गोरेगाव अप डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असणार आहे। मुंबईच्या चांदिवलीमध्ये 5 बांधकामं पालिकेनं हटवल्यामुळे रखडलेल्या मिसिंग लिंकच्या जोडणीचा मार्ग मोकळा झालाय। ही बांधकामं हटवल्याशिवाय मिसिंग लिंक जोडणीचा प्रकल्प मार्गी लावणं शक्य नव्हतं, त्यामुळेच पालिकेच्या एल विभाग कार्यालयानं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बांधकामं हटवली आहेत। अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे, त्यामुळेच अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरून जोडणार आहे। 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIनं ठेवलं आहे। त्यामुळेच अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास 20-30 मिनिटांत पूर्ण होणार आहे। मुंबई मेट्रो लाईन 7 आणि 2A आता 80 किलोमीटर प्रति तास वेगानं धावणार आहे। पूर्ण गतीनं संचालनासाठीच CCRS कडून मंजुरी मिळाली आहे। या दोन्ही लाईन्सवरती रोज 2.5 लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात। वेग मर्यादा वाढवल्यामुळे प्रवाशांचा वेळेत बचत होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेनं आनंदाची बातमी दिलेली आहे। सिकंदराबाद ते विशाखापट्टणम वंदे भारत ट्रेनमध्ये 4 अतिरिक्त बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। वंदे भारत आता 16 ऐवजी 20 डब्यांसह धावणार आहे। नाशिक सिटी लिंक बसचं चालक आता महापालिकेच्या रडारवरती आहेत। सुसाट बस चालवणाऱ्या चालकांवरती कारवाई केली जाणार आहे। नाशिक शहरातील 48 सिग्नलवरील CCTV फुटेज तपासून ही कारवाई केली जाणार आहे।
वाशिमच्या रिसोडमध्ये संत नामदेव वारकरी परिषदेच्या पायी पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। 12 जानेवारीला बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये होणाऱ्या जागतिक जिजाऊ जन्मोत्सवात हा पालखी सोहळा जाणार आहे। सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाची पूजाविधी सोहळा पार पडलाय। योगदंडाच्या पूजनानं सिद्धरामेश्वर महाराज अक्षता सोहळ्यातील धार्मिक विधींना प्रारंभ झालाय। अक्षता सोहळ्यात वधूवरांना घरी जेवणाला बोलवण्याची प्रथा आहे। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हश मनी प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय। न्यायालयानं त्यांना सर्व 34 आरोपांमधून बिनशर्त निर्दोष मुक्त केलेला आहे। निकाल देताना न्यायाधीश मार्चेन यांनी या प्रकरणात मोठा विरोधाभास असल्याचं म्हटलंय। अमेरिकेतील विविध भागांमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि हिमवादळाचा तडाखा बसलाय। हिमवादळामुळे वाहतूक आणि लोकांच्या सुरक्षिततेवरती गंभीर परिणाम झाला असून नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। महिलांसाठी लाडकी बहीण योजनांची घोषणा करण्यात आली। त्या राज्यात महिला मतदारांची संख्या 5% वाढली। स्टेट बँकेच्या संशोधनात हा निष्कर्ष समोर आलाय। आरटीई प्रवेश प्रक्रियासाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचं दिसून येत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6000 जागांची नोंदणी झाली आहे। सिंधुदुर्गच्या समुद्रात समुद्री घोड्यांसाठी पोषक परिस्थिती असल्यानं या ठिकाणी संवर्धन निर्मिती करण्यात येणार आहे। समुद्री घोड्यांची संख्या वाढवून त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या अधिवासाच्या निर्मितीसाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठाननं पुढाकार घेतलाय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आता टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येते। 1000 कोटींच्या टोरेस घोटाळ्याच्या मुख्य सूत्रधारांची आता ओळख पटल्याचं कळतंय। युक्रेनचे ओलेना स्टोएन आणि ऑर्टेम हे टोरेस घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचं कळतंय। दोघेही घोटाळा समोर येण्यापूर्वीच ख्रिसमसच्या निमित्तानं देशाबाहेर पसार झाले होते। दोघांविरोधात लुकआउट नोटीस आता जारी करण्यात आलेली आहे। त्यांची साथीदार असलेल्या व्हिक्टोरियानं सुद्धा त्यांच्यासोबतच देश सोडल्याची माहिती आहे। टोरेस प्रकरणी आतापर्यंत उझबेकिस्तानच्या तानिया कासातोव्हा आणि रशियन व्हॅन्टेलिना कुमार या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। आणि यानंतर आता वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। घेऊयात 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। खारघरच्या इस्कॉन मंदिराला पनवेल महापालिकेनं नोटीस बजावली आहे। इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या मंदिराचं नाव इंग्रजीत असून मराठीत लावण्यात यावं अशी नोटीस मनपानं मंदिराला पाठवली। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती गुजरातच्या अछाड ते मुंबईच्या दहिसरपर्यंत अग्निशमन दलाची सुविधाच उपलब्ध नाहीये। या महामार्गावरून दिवसाला हजारो ज्वलंत पदार्थ वाहणारे टँकर ये जा करतात। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं या ठिकाणी अग्निशमन सुविधा देण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यासाठी लवकरच 20 नवीन एसटी बस मिळणार आहेत। यापैकी 10 बस अक्कलकोट आगाराला तर 10 बस बार्शी आगाराला देण्यात येणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळानं दिली आहे। मात्र जिल्ह्याला मिळणाऱ्या बस आणि आवश्यक असणाऱ्या बसमध्ये मोठी तफावत आहे।
पुण्यातील FC रोडवरील अनधिकृत विक्रेत्यांवरती महापालिकेने धडक कारवाई केली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून FC रोडवरती अतिक्रमण होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती। कारवाई दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता। अंबरनाथ पालिकेच्या 62 कर्मचाऱ्यांची विभागांतर्गत बदली करण्यात आली आहे। यातील अतिक्रमण विभागातील 20 कर्मचाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। यापैकी 10 कर्मचाऱ्यांची आरोग्य विभागात सफाई कामगार म्हणून बदली केली गेली आहे। कल्याणच्या कोळशेवाडीतील सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून या 4 आरोपींनी परिसरात दहशत माजवली होती। आरोपींची धिंड काढल्यानंतर नागरिकांनी पोलिसांचं कौतुक केलंय। सांगली जिल्ह्यात म्हैसाळ सिंचन योजनेचे नवीन वर्षातील पहिला आवर्तन आता सुरू झालेलं आहे। योजनेच्या पंपगृहामध्येच नारळ वाढवून मोटार सुरू करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यात 4 मोटारच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। आणि यानंतर आता बातमी राज्यभरातील हवामानासंदर्भात आहे। राज्यात थंडीचा जोर आता ओसरायला लागलेला आहे। ढगाळ हवामानामुळे राज्यात गारठा कमी झालेला आहे। तापमानात वाढ होत असल्यानं अनेक ठिकाणी पारा हा 10 अंशांच्या वर गेलेला आहे। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। उत्तर भारतातील थंडी सुद्धा कमी अधिक होतीये आणि त्याचाही परिणाम राज्यातल्या तापमानावरती दिसतोय। शनिवारी धुळे आणि नगरमध्ये 9.5 अंश सेल्सिअस तर रत्नागिरीमध्ये 33.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। आणि यानंतर पुन्हा 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई विमानतळावरून 30 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। गांजासह बँकॉकवरून आलेल्या 5 प्रवाशांनाही अटक करण्यात आली आहे। गांजासह विमानतळावरून 91 लाखांचं सोनं आणि 17 लाख रुपयांचं विदेशी चलन जप्त केलंय। बुटात लपवून सोन्याची तस्करी चालू होती। मुंबईतील बोरीवलीमध्ये अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई झाली आहे। 40,20,000 रुपयांचं हेरोईन जप्त करण्यात आलंय। पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांचा तपास सुरू आहे। पोलीस भरतीच्या परीक्षेत कॉपी केल्याचा प्रकार मुंबईच्या ओशिवारात घडलाय। कानात टाकलेल्या ब्लूटूथद्वारे पेपर सोडवणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। ओशिवारा परीक्षा केंद्रात हा प्रकार घडला असून वर्गाबाहेरून सहकारीच प्रश्नांची उत्तरं सांगत असल्याचं समोर आलंय। वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकल्यात। या टोळीकडून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या चोरांवरती चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे। वसईतील एका ज्वेलर्सवरती 2 अज्ञात चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकलाय। सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 50 तोळे सोनं लंपास केलंय आणि या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे। इंदापुरातील गागर गावात भर दिवसा घरफोडी झालेली आहे। अज्ञात चोरट्यांना 2 घरातून मिळून सुमारे 9 लाखांचा ऐवज लंपास केलाय। या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे। डोंबिवलीतील पोलिसांनी गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत एकाला अटक केली आहे, तर एक आरोपी पसार झालेला आहे। नशा करण्यासाठी सिलेंडर गॅस चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीकडून 9 सिलेंडर जप्त केले गेलेत। अहिल्यानगर मनमाड महामार्गावरील बोल्हेगाव फाटा परिसरात 36 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली। हत्येचं कारण अस्पष्ट असून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस पुढचा तपास करतायत।
नंदुरबारच्या शहादा शहरात 13 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग झालाय। बुद्धिबळ शिकवणाऱ्या 35 वर्षीय शिक्षिकेनंच चिमुकलीचा विनयभंग केलाय। शिक्षिकाविरोधात पोलिसात पोस्को कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। सिंदखेड राजा इथे राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। परंपरेनुसार सकाळीच शासकीय महापूजा संपन्न झाली। कामगार मंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली आहे। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केलं। सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार अभिवादन करण्यासाठी येणार असल्याचं कळत आहे। तर दिवसभर जिजाऊ यांचं दर्शन घेण्यासाठी जिजाऊ भक्त सुद्धा शिवप्रेमींची गर्दी होणार असल्याचं कळत आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की जिजाऊ जन्मोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि यासाठी आता जनसागर उसळल्याचं कळतंय। जिजाऊ यांचं दर्शन घेण्यासाठी अनेक जिजाऊ भक्त आणि शिवप्रेमी सुद्धा दाखल होत आहेत। तर राजमाता जिजाऊ यांचा 427वा हा जन्मोत्सव आहे। सिंदखेड राजा या ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा होतोय आणि त्यासाठी मोठी तयारी करण्यात आल्याचं आपण सध्या पाहतोय। अगदी आकर्षक रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांनी सुद्धा सजवण्यात आलेलं आहे।